सामना सुरू करायचा आहे आणि परचूर या संघाने देखील फलंदाज मैदानात पाठवावे. लवकरात लवकर, खूप उशीर झालाय. तमशिक मापारी यांच्या हस्ते साहिम याला पारितोषिक दिलं जातं मॅन ऑफ द मॅचचं. पंचांनी देखील लवकरात लवकर सामना सुरू करावा. पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. काही संघ लांबून आले, त्यांना घरी जायला उशीर होईल. दोन्ही संघांच्या एक्स्ट्रा प्लेअरने कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधावा. दोन्ही संघांच्या एक्स्ट्रा प्लेयर्सने कारभार कमावले ती कारभार. तर या संघाकडून सलामीची जोडी मैदानात. शॉकिंग एंडला रामू तर नॉट शॉकिंग एंडला अजय. तर प्रथम तक गोलंदाजी मार्क पाहायला मिळतो आपल्याला. अरमान कॉम्बॅक्स समोर जे प्रेक्षक आहेत उभे त्यांनी जरा बाजूला यावं. कॉम्बॅक्स समोर जे प्रेक्षक आहेत उभे कमिटी मेंबर्स जरा बाजूला यावे. दाखवला गोलंदाज अरमान समोर असेल रामू. पहिल्या सामन्यामध्ये रामूचा चमत्कार पाहिलाय आपण, परंतु डावखुरा गोलंदाज उलटा पुलटा हाताचा गोलंदाज आहे. डावखुरा गोलंदाज म्हटलं उलटा पुलटा हाताचा की आपल्याला DI स्पेक्स अक्षय गुरु याचं नाव येतोच. मॅचिंग होतो पहिलाच, परंतु अरमान काय करतो पाहूया. अरमान बनाम रामू. रामू काय करतो पुन्हा एकदा चेंडू खराब गोलंदाजी पाहायला भेटतो आपल्याला. अरमान याच्या मार्फत रामू सारखा मोठा खेळाडू असेल. 2 धावा खर्च करतो. 2 अवंतर चेंडू पुन्हा एकदा बॅट करण्याचा प्रयत्न. चेंडू खराब अतिशय खराब गोलंदाजी पाहायला भेटतो आपल्याला अरमान याच्या मार्फत. अजूनही एकही चेंडू शक्यतो फेकून झालेला नाही. 7 धावा खर्च करतो अरमान. समोर रामू असेल, प्रेशर असणारच, कारण पहिला सामना पाहायला गेला तर आपण रामूने एक हाती विजय खेचला होता. रामू बनाम अरमान पाहायला भेटेल आपल्याला चान्स बॅटल. उद्मान गतीचा गोलंदाज अरमान, परंतु त्याला चूक दिसत नाही. पुन्हा एकदा टॅप केला, खोदून काढलाय जातो खंडपलाय. हे सरकार चान्स बॅटल. उद्मान गतीचा गोलंदाज अरमान, परंतु त्याला चूक दिसत नाही. पुन्हा एकदा टॅप केला, खोदून काढलाय जातो खंडपलाय. हे रामू तोच खेळाडू मैदानात तो तांडव खेळताना पाहायला भेटतो आपल्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू जातोय खंडपलाड, येतोय चौकार. रामू तोच खेळाडू मैदानात तो तांडव खेळताना पाहायला भेटतो आपल्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू जातोय खंडपलाड, येतोय चौकार. गोलंदाजीमध्ये चमत्कार करावा लागेल अरमान याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू टॅप केला, जातो येत नाही आहे. गोलंदाजीमध्ये चमत्कार करावा लागेल अरमान याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू टॅप केला, जातो खराब गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अरमान याच्या मार्फत. पुढचा चेंडू अरमान याचा रामूसाठी बुंदा ठेवला. ब्लॉक पुढचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु येतो बॅक चेंडू. षटकातील
षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू शिल्लक समोर असेल. रामू काय करतोय? कोणता चेंडू होता? खोदून जाण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र मैदानात फिरवतो. येतो बा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू. अरमान याचा खूप सारे चेंडू फेकले. आता कुठेतरी शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचलाय. ताप केला पुन्हा एकदा. अतिशय खराब क्षेत्ररक्षण अफसरच्या दिशेने जातोय चौकारासाठी. अरमान याचा खूप सारे चेंडू फेकले. आता कुठेतरी शेवटच्या चेंडू पर्यंत पोहोचलाय. ताप केला पुन्हा एकदा. अतिशय खराब क्षेत्ररक्षण अफसरच्या दिशेने जातोय. तरीही धावसंख्या झाली असते 20. 4 धावा एक्स्ट्रा खर्च गेले ते म्हणजे अरमान याने. आता गोलंदाजी मारतो अरमानेशी. शॉकिंग एंडला अजय पाहायला मिळतो. अजय याला सुद्धा सुरेख फटकेबाजी करावी लागेल. लक्षाच्या दिशेने कटवलाय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटतोय आपल्याला. रामू आणि अजय याच्या मार्फत एक धावा जोडली जाईल या स्कोर बोर्डवरती. धावसंख्या होते 25 अर्थात 25. पुढचा चेंडू चौकार. नो चेंडू असेल. धावसंख्या होते 25 अर्थात 25. पुढचा चेंडू चौकार. मॅच लावण्याचा प्रयत्न सुरेख असा लेगकट पाहायला भेटला आपल्याला. रामूला मात्र अजिबात समजलेलं नाही. येतो डॉट चेंडू. पुढचा चेंडू रामू अतिशय धडाकेबाज फलंदाज. पुन्हा एकदा टॅप केला आहे परंतु चेंडू मात्र मैदानात फिरवतो. येतो डॉट चेंडू. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंमध्ये काय घडतंय काय पाहायला भेटतंय. येतो डॉट चेंडू. डॉट चेंडू. डॉट चेंडू. चेंडूला थोडीशी उसळी होती त्यामुळे फलंदाजाचा संपर्क झाला नाही चेंडूशी. येतो डॉट चेंडू. पुन्हा एकदा सुरेख असा कट केलेला चेंडू जातोय चौकारासाठी. पुन्हा एकदा सुरेख असा कट केलेला चेंडू जातोय चौकारासाठी. षटकाखेरीज 34 अर्थात 34. रामू वैयक्तिक 28 धावांवर खेळतो. गोलंदाजी मार्फत आता पाहायला भेटेल आपल्याला साईनाथ. साईनाथ काय करतोय पाहूया. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू येतो डॉट चेंडू. पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. यष्टी मागे खूपच सुरेख कामगिरी पाहायला भेटते आपल्याला. फलंदाज बाद अजय बाद. नंतर असेल इथे. पुढचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी साईनाथ याच्या मार्फत पाहायला भेटते आपल्याला. अतिशय सुरेख गोलंदाजी. जखडून ठेवलं अजय याला. आता कुठेतरी दिशा भरकटताना पाहायला भेटला साईनाथ. इथे अवांतर चेंडू. वाईट चेंडू. पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू. वाईट चेंडू. वाईट चेंडू. पुढचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मैदानात स्थिरावतो. सुरेख गोलंदाजी. अजय याला मात्र जगडून ठेवला. या षटकातील शेवटचा चेंडू साईनाथ याचा अजयसाठी. अजयला आतापर्यंत सुर गावतलं नाही. आता टॅप केला आहे. जातो चौकारासाठी. अजयला आतापर्यंत सुर गावतलं नाही. आता टॅप केला आहे. जातो चौकारासाठी. धावसंख्या होते 40. 3 षटकाखेरीज धावसंख्या 40. सामना 3 षटकांचा असेल. 40 धावांपर्यंत मजल मारली. 41 धावांचं मोठं उद्दिष्ट
पार पाडावं लागेल ते म्हणजे संघासमोर 41 धावांचं मोठं उद्दिष्ट. रामू अतिशय धडाकेबाज फलंदाजी पाहायला भेटली आपल्याला. रामू याच्या मार्फत कमेंट मेंबर्स को पुढचा सामना ठेवायचा. कमेंट मेंबर्स कमिटी मेंबर्सने पुढच्या सामन्याचा टॉस करून घ्यायचा आहे. कमिटी मेंबर्स इंडी चॅलेंजर्स या संघाकडून सलामीची जोडी मैदानात. यापुढे होणारा सामना सायली 11 विरुद्ध श्रीराम मागजन. दोन्ही संघाच्या संघाने कॉम्बॅक्समध्ये संपर्क साधावा. इंडी चॅलेंजर्स या संघाकडून सलामीची जोडी मैदानात. शॉकिंग एंडला आत्ता तर नॉर्थ शॉकिंग एंडला मनीष शुभम गोलंदाजी मारतो. पहिला चेंडू अवांतर चेंडू. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न सफल करतोय. येतो बॅक चेंडू. पुढचा चेंडू आप्पासाठी. आप्पा अनुभवी खेळाडू. अपील केली जाते. अपील केली जाते. शुभम मागजन श्रीराम मागजन या संघाच्या कर्णधारांनी कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधावा. श्रीराम मागजन बॅटच्या स्वरूपात 4 धावा मिळतील या चेंडूवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू. तितकाच सुरेख फटका. आडव्या पट्ट्याचा फटका. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू. तितकाच सुरेख फटका. आडव्या पट्ट्याचा. आप्पा काय फलंदाजी करताना पाहायला भेटला आपल्याला. आप्पाचा विषयच लय हार्ड आहे. पुढचा चेंडू वाईट साईड दाब मागतायत परंतु वाईट चेंडू असलेला. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. सुरेख सुरेख अतिशय सुरेख फलंदाजी आप्पा याच्या मार्फत पाहायला भेटते आपल्याला. सुरेख फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. मागजन विरुद्ध सायली 11 या संघांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल सायली 11 या संघाकडे झुकला. प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे मागजन या संघाला टाकण्याचा मैदानाकडे टाकण्याचा प्रयत्न आप्पा याच्या मार्फत सुरक्षित रक्षण पाहायला भेटले आपल्याला.
एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 16. पंचांनी सामन्यामध्ये थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पुढचा चेंडू, पुढचा गोलंदाज राज. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू परफ्यूम डिलिव्हरी पाहायला भेटते आपल्याला. आप्पाच्या नाकावर टिचून गोलंदाजी करताना पाहायला भेटलं आपल्याला राज. मनीष फलंदाजी मार्फत तयार. पुन्हा एकदा चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी. डावखोरा गोलंदाज आहे, वाट लावतो सगळ्यांची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केला, झालंय तिथे सुरेख. इथे टॅप चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केला, झालंय तिथे सुरेख. इथे टॅप चेंडू. पण संघ पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. परफ्यूम डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी. सुरेख गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. राजाचा समोर असेल मनीष. पुन्हा एकदा डॉट चेंडू. अतिशय सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला म्हणे राजाच्या मार्फत. 5 चेंडू 24 धावा. 5 चेंडू 24 धावा. काय करतोय माझ्या भावा. थोडंसं स्पीडअप घ्यायचं सामन्यामध्ये. पंच गोलंदाजी मार्फत पाहायला भेटतो आपल्याला. आता समोर असेल आप्पा. आप्पा काय करतोय पाहूया. 5 चेंडू 24 धावा. काय करतोय माझ्या भावा. 5 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू स्वरूप याचा उलटा पुलटा हाताचा गोलंदाज. नो चेंडू, नो चेंडू, नो चेंडू. बाईकच्या स्वरूपात 4 धावा मिळत आहेत. पुढचा चेंडू 5 चेंडू 19 धावा. मित्रांनो ही क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यश लागेल. खूपच 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 रचायचे प्रेक्षक. चार चेंडू 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. काय करतोय माझ्या भावा. त्याला बोल बॉल वरती आणतो इकडे. बॅट कसा मारतो. 4 चेंडू 15 धावा. काय करतोय माझ्या भावा. पुन्हा एकदा वाईट साठी दाब मागतायत, परंतु त्यांचं अपील फेटाळून लावतायत. येतो का चेंडू. आप्पा आप्पा काय करतोय. पुन्हा एकदा चेंडू. आता कुठेतरी सामना पंचुरी या संघाकडे जिंकताना पाहायला भेटला आपल्याला. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 2 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. आप्पा सांगतोय माझा विषयच लय हार्ड आहे, परंतु सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक. पुढे चौकार आणि विजय होतो पंचुरा संघ. हार्दिक अभिनंदन.
परचुरी संघाने वाढवायचा पुढील सामने भरपूर खेळायचे आपल्याला. परचुरी संघ आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रामू लगातार 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी करणारा रामू. यापुढे येणारा सामना साई 11 वर्सेस श्रीराम मॅक्झन. दोन्ही संघांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. भाऊ इथे पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. अजूनही खूप सारे सामने खेळवायचे आहेत. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेअरने कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. स्टार्टिंग एंडला मॅक्झन या संघाकडून अक्षय कुंभार तर गोलंदाजी मार्ग तयार मनीष. पहिला चेंडू सूरज चेंडू फलंदाजी या संघाकडून अक्षय कुंभार तर गोलंदाजी मार्ग तयार मनीष. पहिला चेंडू सूरज चेंडू फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर बाद झालाय. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेअरने कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्लेअरने अथर्व अक्षयची जाऊन घेण्यात आलाय. बॅट्समन नेम दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्सशी संपर्क साधतील. पुन्हा एकदा चौकार. चौकार. सुमन बाहेर वेटी लागलेला फलंदाजी मार्कवर समोर असेल मनीष. नाशिकला अथर्व षटकातील शेवटचा चेंडू मनीषाचा टॅप केलाय जातोय खंडापल्या येतोय चौकार. प्रथम षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 1-9. बॉलर नेम गोलंदाजी मार्कोस. वैयक्तिक पहिलं व संघाकडून दुसरं षटक प्रितेश काय करतोय पाहूया. समोर असेल अथर्व. पहिला चेंडू चक्री गोलंदाज काय गोलंदाजी करतोय. टंकाबाज गोलंदाजी चक्री गोलंदाज
पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. जेवढं ताकदीने चेंडू टाकतो तेवढंच ताकदीने अथर्व मारतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. जेवढं ताकदीने चेंडू टाकतो तेवढंच ताकदीने अथर्व मारतो. पाहायला भेटतो आपल्याला अथर्व याच्या मार्फत इतका जवाब पत्तरचे दिला जातो. शेराचा वसर पाहायला भेटतो. एक तुरी एक मेरी चार्ज बॅटल. पुढचा चेंडू इथे ब्लॉकर चेंडू. खूपच सुरेख गोलंदाजी, खूपच सुरेख अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला प्रितेश याच्या मार्फत. पुढचा चेंडू अथर्वसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर चेंडू. त्याच प्रकारचा चेंडू रिप्ले पाहायला भेटला आपल्याला. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. अथर्व काय करतो पाहूया. एक चौकार खेचलाय, दुसरा येईल का? पुन्हा एकदा नो चेंडू नो चेंडू नो चेंडू. धावसंख्या होते 14. षटकातील शेवटचा चेंडू असेल प्रितेश याचा. समोर असेल अथर्व. एक चौकार खेचलाय, दुसरा येतो का? पुन्हा एकदा ब्लॉक होईल ब्लॉक होईल ब्लॉक होईल. इथे बॉक्स चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 1-14. काय नाही उभा राहतोस ट्राय मारा ट्राय तरी मारा. गेल्यावर काय करतोय? गोलंदाजी मार्फत आता पाहायला भेटतो आपल्याला स्वरूप. स्वरूप काय करतो पाहूया. डावखरे गोलंदाज समोर असेल सुमन. सुमन काय करतो? पहिला चेंडू टॅप केला. चेंडू क्षेत्ररक्षक येतो. सुरक्षित रक्षण पाहायला भेटतो आपल्याला. गणपतीपुळे प्रीमियर लीग झाली त्या संघाच त्या लीगचा चॅम्पियन संघ जयभैर या संघाचा भाग असलेला खेळाडू स्वरूप तो देखील पाहायला भेटतो आपल्याला. वाईट चेंडू. पुढचा चेंडू स्वरूप याचा. ही त्यासाठी आडवा फटकाचा फटका होता परंतु चेंडू सुरक्षित रक्षण पाहायला भेटतो आपल्याला लक्षाच्या साईडने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. डॉट चेंडू. स्वरूप तयार. नो चेंडू पंच घोषित करतायत. पुढचा चेंडू स्वरूप याचा. सुमन असेल समोर. सुमन कडून फटकेबाजी झाली नाही आहे परंतु आता फटका सजवलाय जातो चौकारासाठी. षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा काट करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. एका धावून समाधान मानावं लागेल. 21 धावा 22 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते म्हणजे मागझोन या संघासमोर. मलाच नाही माहिती किती वरची. स्वतःलाच मुंबई 22 धावांचं मापक असं उद्दिष्ट परंतु हे 22 धावांचं मापक असं उद्दिष्ट परंतु हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये अशक्य ही अशी गोष्ट कोणतीच नाही. अक्षय कुंभार या पुढे होणारा सामना वाघजाई सरंग विरुद्ध MSC पडवे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधावा. वाघजाई सरंग विरुद्ध MSC पडवे. गोलंदाजी मार्फत पाहायला भेटतं आपल्याला मागझोन या संघाकडून अक्षय कुंभार उर्फ
गोलंदाजी मार्कर मनीष पहिला चेंडूवर एक धाव मिळेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला भेटते आपल्याला. वाघजाई सुरंग या संघाच्या संघ नायकांनी कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधावा. वाघजाई सुरंग दीप फलंदाजी मार्कर टॅप केलाय. तितके सुरेख क्षेत्रक्षण देखील पाहायला भेटले आपल्याला लांबच्या दिशेने. एक धाव मिळेल या चेंडूवरती. एका धावेने समाधान मानावं लागेल दीप याला. पुढचा चेंडू ऑपोस्टच्या खोट्याचं बाहेर फेकलेला चेंडू पंचदंडित करतायत. येतोय चेंडू. पुढचा चेंडू अनंत कार्पेट गॅप मधून जातो चौकारासाठी दंडित करतायत. येतोय चेंडू. पुढचा चेंडू अनंत कार्पेट गॅप मधून जातो चौकारासाठी. खरं गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अक्षय याच्याकडून. मनीष याच्या स्वरूपात पाहायला भेटते आपल्याला. खरं गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अक्षय याच्याकडून. मनीष याच्या स्वरूपात पाहायला भेटते. सरंग या संघाच्या संघ नायकांनी कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधावा. सरंग वाघजाई संघाचा संघ नायक, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सरंग या संघाच्या संघ नायकांनी कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधावा. सरंग वाघजाई संघाचा संघ नायक, नाहीतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सरंग वाघजाई जातो हा चेंडू. बॉलरमॅन उलटा हाताचा गोलंदाज लेग कट करण्याचा प्रयत्न. स्लोवर डिलिव्हरी धावची करण्याची संधी. फलंदाज बाद. शेरू तलाव डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज ही देखील डावखुराने करतो. पहिला चेंडू टॅप केलाय जातो खंडापलाड. शेरू तलाव डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज ही देखील डावखुराने करतो. पहिला चेंडू टॅप केलाय जातो. चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जातो बॅक साईडच्या दिशेने 4 धावेसाठी. 1 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा टॅप केला एक धाव मिळेल आणि विजयी संघ होतोय सायली 11. स्वरूप या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. स्वरूप आता होणार सामना यापुढे होणारा सामना वाघजाई सुरंग विरुद्ध रमेश पडवे. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. लवकरात लवकर सामना सुरू करावा, नाहीतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एमसी पडवे या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते म्हणजे वाघजाई संघाचा 31 प्लेअर कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधावा. वाघजाई संघ वाघजाई संघाचा एक एक्स्ट्रा प्लेअर. नॉन स्ट्राईक
ते सुन्या तसं अदनान पहिलं षटक घेऊन येतो समोर असेल टाकतो नाशिक इंग्लंडला पाहायला मिळतो आपल्याला सोन पहिलं चेंडूवर चौकार घेतला अदनान याचा पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न परत चेंडू होतो धावतो माझा चालतोय तो नेट चालू आहे ना इथे चेंडू हसून देण्याचा प्रयत्न चेंडू होतो धावतो सुरेख गोलंदाजी अदनान याच्या मार्फत पाहायला भेटतो आपल्याला पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याचा फटका गोष्टी मागे त्याच्या क्षेत्ररक्षण चौकार या षटकातील शेवटचा चेंडू टाटू काय करतो पाहूया दोन चौकार खेचले तो तिसरा येईल का समोर असेल अदनान पुन्हा एकदा मोठा चेंडू बरोबर फायदा घेता नाही आला तितके सुरक्षित रक्षण देखील झालंय सुरेख विकेट देखील पाहायला भेटतो आपल्याला धावसंख्या होते एक षटक समाप्तीनंतर 9 धावसंख्या गेलेला ऋषी पाहायला भेटतो आपल्याला गोलंदाजी मार्फत तयार समोर असेल टाकतो पहिला चेंडू उचलून देण्याचा प्रयत्न परंतु चेंडू येतो डायरेक्ट यष्टी मागे यष्टी रक्षण आपली कामगिरी चौक बजावताना पाहायला भेटतो पुन्हा एकदा टाप केलाय खोदून काढलाय जातो चौकार उचलून देण्याचा प्रयत्न परंतु चेंडू येतो डायरेक्ट यष्टी मागे यष्टी रक्षण आपली कामगिरी चौक बजावताना पाहायला भेटतो पुन्हा एकदा टाप केलाय खोदून काढलं चेंडू येतो डायरेक्ट सुरेख गोलंदाजी पाहायला भेटतो आपल्याला तंजीम सुरेख गोलंदाजी पाहायला भेटतो आपल्याला पुढचा चेंडू नऊ चेंडू घोषित करतात पंच षटकातील शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते लेग कट काय करतो युसुफ 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते समोर असेल वेगाचा बेताज बादशाह रफ्तारचा सौदागर पहिला चेंडू टॅप केला वेळा देण्याची संधी नो चेंडू पहिला चेंडू टॅप केला वेळा देण्याची संधी नो चेंडू बॉल काउंट असेल का या चेंडूवरती एकच धाव मिळेल या चेंडूवरती स्वदूत आता शॉटिंग आणला होतो टॅटू समोर असेल वगैरे काय करतो पाहूया पुन्हा एकदा सुरेख चेंडू फेकला होतो चेंडू ऍक्शन गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा खेळाडू म्हणजेच वदूत पुढचा चेंडू वदूत घ्यायचा टॅटू साठी टॅटू काय करतो पाहूया पुन्हा एकदा वस्तीमध्ये खूपच घ्यायचा आहे प्रेक्षण या सगळ्याच्या मार्फत चेंडू जातोय बॅटचे सरपट 4 धावांसाठी 2 चेंडू फेकून झाले आतापर्यंत षटकातील 19 धावा झाले चेंडू टॅटू बाद बघूच्या मार्फत चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला बॅट्समॅन नेम पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू चिरा घ्यायला काही समजलेलं नाही षटकातील शेवटचा चेंडू वदूत याचा पुन्हा एकदा टॅप केला जातो डबल ऍड येतो चौकार 24 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं म्हणजे 70 या संघासमोर
हे ओर संपली ना काही एक बार काय पोहोचली या डाऊन नाही देता येत रे वायर गरम होते बॅटरी डायरेक्ट लावून ना तरी पण ते बोलतोस बॅटरी काढल्यावर परत बंद मध्ये की ऑटोमॅटिक यापुढे होणारा सामना नाईट क्लब 1-0 विरुद्ध नवनिहाल पडवे. दोन्ही संघांची संघ नाईटांनी कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधावा. नाईट क्लब 1-0 विरुद्ध नवनिहाल पडवे. पंचांनी सामना सुरू करायचा. 24 धावांच्या उद्दिष्ट असलेले एमसी पडवे या संघाकडून सलामीची जोडी मैदानात. शॉटिंग एंडला सह्यान तर नॉन शॉटिंग एंडला टिपू. गोलंदाज सार्थक समोर असेल सह्यान. पहिला चेंडू सुरेख स्लोअर गतीचे चेंडू. सह्यानला मात्र समजलेला नाही. चेंडू येतो बॅट. पुन्हा एकदा मोक्षाच्या दिशेने टॅप केलेला चौकारासाठी. पुन्हा एकदा मोक्षाच्या दिशेने टॅप केलेला चौकारासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. होतो टॅप चेंडू. नाईट क्लब 1-0 हा संघ नाणेफेकीचा विजयी होतोय. पुढचा चेंडू सह्यान याला फेकलेला. पुन्हा एकदा मोक्षाच्या दिशेने कटवलेला चौकारासाठी. षटकातील शेवटचा चेंडू सार्थक याचा. समोर असेल सह्यान. सार्थक काय करतो पाहूया. पुन्हा एकदा वस्तीमध्ये खूप सुरक्षित रक्षण पाहायला भेटतं आपल्याला. चिराग याच्या मार्फत तो येतो बॅट चेंडू. प्रथम षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 8. पुढचा चेंडू क्लीन बोल्ड आहे परंतु नो चेंडू. गोलंदाजी मार्फत पाहायला भेटतो आपल्याला टॅटू. समोर असेल टिपू. टिपू काय करतो पाहूया. पुन्हा एकदा नो चेंडू. उडवायचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र स्थिर मैदानात स्थिरावतो. पुढचा चेंडू टॅटू याचा. अय्यान शिरगावकर जिथे कुठे असतील त्याने कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधायचा. अय्यान शिरगावकर. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आता कुठेतरी आपल्याला टॅटू याच्या मार्फत. टिपू याला काय मात्र चेंडू समजत नाही आहे. पुन्हा एकदा टॅप गेलाय ऑप्शनच्या दिशेने. सुरक्षित रक्षण झालंय. अपील केली परंतु पंच अपील फेटाळून लावतायत. एक धाव मिळेल या चेंडूवरती. समोर असेल सह्यान. सह्यान बनम टॅटू. फुलटा चेंडू. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेता नाही आला. नो चेंडू पंच घोषित करतायत. एक धाव मिळेल. एकूण 2 धाव मिळतील या चेंडूवरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू चौकारासाठी.
विजय होण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुढचा चेंडू जातो चौकारासाठी आणि विजय होतो 19 पडवे हा संघ. कॉमेंट्रीसाठी कोणी इच्छुक असेल त्याने कॉम्बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. येस कॉमेंट्रीसाठी काढल्याशिवाय दुसरी लावल्याशिवाय कोण आहे काय खाली बसायला जरा बॅटरी आहे अजून बॅटरी आहे म्हटलं खाली कोण आहे काय बसायला जरा 10 मिनिट तर मगाचा गेला तो जरा उतरत होतो खाली उतरत होतो जरा नाइट क्लब और नॉन ओलंपिक टीमों के दरमियान होने वाला मैच और मैच शुरू तो अंपायर के स्ट्राइक करेंगे, साइन नॉन स्ट्राइक करेंगे. उसामा अपनी कोटे की पहले टीम को पहले नहीं करा तो देखना किस तरह की गेंदबाजी होती है. बैटिंग मारने से गेंदबाजी करेंगे और पहली गेंद होती बेहतरीन गेंद सम्मान पूर्वक यहाँ पे बल्लेबाजी करते हैं. पहली गेंद समझबूझ के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं. साइन यहाँ से साइन को आक्रामक स्वरूप से बल्लेबाजी करेंगे. देखा जाए तो 15 गेंदों का एक इनिंग खिलाया जाएगा. तो और ये बेटी बैटिंग गेंद और यहाँ पे डंडा घूम कर दिया. पहले धक्का लगता हुआ नैनिया टीम खिलाया जाएगा. तो और ये बेटी बैटिंग गेंद और यहाँ पे डंडा घूम कर दिया. पहले धक्का लगता हुआ भी किए और उनकी जगह में बल्लेबाज आते हैं अयान. नाइट क्लब की ओर से अभी तक देखा जाए तो शुरुआत बहुत ही अच्छी है. यहाँ पे 2 गेंदे फेंकने में कामयाब होते हैं और दोनों गेंदे बहुत ही बेहतरीन. अभी तक खाता खोलने में नाकाम. समीर गेंदबाजी कर रहे बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. यहाँ पे अभी तक नाकामी प्राप्त हो चुकी है. यूनियन को यहाँ से बहुत ही बेहतरीन बल्लेबाज से उम्मीद लगी है. यहाँ पे टीम को देखना अयन कैसा की बल्लेबाजी करती है. अयन एक उभरता हुआ खिलाड़ी है. नॉर्मल परमिटन यहाँ से अच्छी बल्लेबाजी करेंगे, आक्रामक स्वरूप से बल्लेबाजी करेंगे और हल्के हाथों से खेला क्या गेंदबाजी स्लोर गेंद यहाँ पे फेंकी थी. लेकिन यहाँ पे फिर एक बार दौड़ गेंद अगले गेम करेंगे. फिर एक बार चलते इस अगले गेम की तरफ देखना बचे हुए गेंदों पे कितने रन बनाने में कामयाब होते हैं बल्लेबाज. और ये बहुत ही बेहतरीन गेंद, इतना अच्छा शॉट लेकिन इतना अच्छी फील्डिंग वहाँ पे. फिर एक बार 4 रन देखने में कामयाब होते हुए फील्डर नाइट क्लब की ओर से. इस इनिंग की पहली ओवर की आखिरी गेंद फेंके जाने बाकी. अभी तक खाता खोलने में नाकाम. देखना है आज के नाइट का क्या पहला मेडन ओवर होगा और ये बैटिंग टैप शॉट और खाता खोलने में कामयाब होते हुए अयान अपना मेडन ओवर होगा.
और ये बैटिंग टैप शॉट और खाता खोलने में कामयाब। इसी तरह की बल्लेबाजी करने की मौनियर के बल्लेबाजों को आक्रामक रूप से बल्लेबाजी करने की आदत है। ऐसे आप ज्यादा से ज्यादा रन बनाते तो यकीनन इस मैच को जीत सकते हैं। और अगर तो नाइट क्लब्स की ओर से अच्छी गेंदबाजी होती है तो यकीनन इस मैच को जीतने में कामयाबी हासिल हो सकती है, क्योंकि अच्छी गेंदबाजी आपको बल्लेबाजी से जिता सकती है। क्योंकि अगर आप कम से कम रन देंगे तो आसानी के साथ जीत सकते हैं। तो देखना अपनी कोटे की पहली टीम के दूसरी ओर निकला तो देखना और बेहतरीन गेंद यहाँ पे जो गाड़ियां लगाए हुए हैं बाहर इमरजेंसी होने की वजह से सभी यहाँ पे जो भी ड्राइवर है जिनके भी गाड़ी है तो उन्होंने जल्द से जल्द यहाँ पे जाना है और कॉपरेट करना, क्योंकि कुछ इमरजेंसी होने की वजह से यहाँ पे कॉल किया जा रहा है कि जल्द से जल्द अपनी गाड़ियाँ यहाँ पे निकलने के लिए जाए। सभी ने ध्यान में रखना है कि जल्द से जल्द यहाँ पे जाना है। बाहर जो गाड़ियाँ लगी वैगनर है ऊटी जाए उन लोगों ने ध्यान में रखना है जिस किसी की भी गाड़ी है और जल्द से जल्द यहाँ पे जाओ। कुछ इमरजेंसी की वजह से आपको कॉल किया जा रहा है बार बार, तो जल्द से जल्द यहाँ पे जाना है। वाइड गेंद टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 9। फिर एक बार आप के स्वरूप में 1 रन मिलेगा। टीम का स्कोर आहिस्ता आहिस्ता आगे बढ़ता हुआ 10। अभी दोनों की आपकी गाड़ी आगे बढ़ती जा रही है। नौनियल की देखना है कितने रनों तक अपने टीम को लेके जाने में कामयाब होते हैं। और ये बैटिंग 4 रनों के लिए दिशा दी। 4 रनों से लोग अपने टीम को लेके जाने में कामयाब होते हैं। और ये बैटिंग 4 रनों क्या बल्लेबाजी यहाँ से उसामा की देखी जाए तो इसी प्रकार की बल्लेबाजी होना जरूरी है। और अगर अयान यहाँ से इसी तरह की बल्लेबाजी कर लेते पहले ओवर में तो कुछ और इस वक्त आपको नजारा देखने मिलता, लेकिन फिर भी देखने बचे हुए गेंदों पे कितने रन बनाने में कामयाब होते। उसामा अगली गेंद करेंगे। उसामा के लिए नाइट राइडर्स की गेंदबाज और ये बेहतरीन गेंद वहाँ पे आसानी के साथ 1 रन चुराने में कामयाब होते। 1 रन तो चुरा लिया। इस 1 रन से टीम का स्कोर होता है 15-15। आखिरी गेंद फेंकी जाने बाकी इस ओवर की और आखिरी गेंद हल्का से आप उतार किया, लेकिन कुछ फायदा नहीं होता हुआ। दौड़ गेंद ओवर का खात्मा और टीम का स्कोर रुका हुआ 15 रनों पे 15 रनों पे। इस इनिंग के आखिरी ओवर निर्णायक और देखने लेकर कौन आता अपनी कटी की पहले टीम के उस आखिरी निर्णायक और लेकर देखने कौन आता है। नाइट राइडर्स इस टीम की ओर से जल्द गेंदबाजी के लिए बुलाना है। बैट घाट गोट हो चुकी है। गोलंदाजों का नाम है सुहम अपनी कोटे की पहली और टीम की ओर से आखिरी इस इनिंग की ओर लेकर आते हुए सुहम फिर एक बार चलते हैं मैच की तरफ। अपने कोटे की पहली राइट हैंड से गेंदबाजी करेंगे और ये पहली गेंद क्या गेंदबाजी कुछ समझ नहीं सके। समझ आक्रामक रूप से बल्लेबाजी कर रहे थे उन्हें डकैत में बेचते हुए स्वयं पहली गेंद राइट हैंड से गेंदबाजी करेंगे और ये पहली गेंद क्या गेंदबाजी कुछ समझ नहीं सके। समझ आक्रामक रूप से बल्लेबाजी कर रहे थे उन्हें डकैत में बेचते हुए शुरू पे देखना है किस तरह की बल्लेबाजी करती है। यहाँ से जो को अच्छी खासी बल्लेबाजी करनी होगी। अगर अपनी टीम को जिताना है तो यहाँ से ज्यादा रन बनाने बेहद जरूरी। जेब को देखना जेब अगली गेंद किस तरह की बल्लेबाजी करती है। फिर एक बार सोम पर अपनी ओवर में गेंदबाजी करने के लिए आते हुए पहली गेंद होती बेहतरीन गेंद और फिर एक बार क्या गेंदबाजी हल्के से गेंदबाजी करे, लेकिन दो बातें नाकाम इस गेंद को समझने के लिए बच्चे हुए गेंदों पे जोर देखने किस तरह की बल्लेबाजी करते हैं। और नो वाइट गेंद 1 रन मिलेगा। 1 रन से टीम का स्कोर होता है 16 रन। फिर एक बार अगली गेंद करेंगे देखना सोम को अंपायर का कॉल आता हुआ और यहाँ पे फिर एक बार 1 रन मिलेगा। 1 रन से टीम का स्कोर होता है 17। सोम ने इससे पहले अच्छी गेंदबाजी कर ली थी, लेकिन बचे हुए गेंदों पे कुछ अच्छी खासी गेंदबाजी कर लेनी होगी यहाँ पे सोम को। फिर एक बार अगली गेंद और ये बैटिंग टैप शॉट 4 रनों के लिए 4 रन से टीम का स्कोर होता हुआ 21-21। इसी तरह की बल्ले सोम को। फिर एक बार अगली गेंद और ये बैटिंग टैप शॉट 4 रनों के लिए 4 रन से टीम का स्कोर होता हुआ
21-21 इस अंपायर ने कॉल को नकारा बैट्समैन की और बॉल गेंद फिर एक बार आखिरी गेंद फेकी जाने बाकी इस इनिंग की शेवटचं चेंडू पाहूया कुठल्या प्रकारे बल्लेबाजी आणि और बेटी बेहतरीन कैप्चर फिर एक बार 4 रनों के लिए 4 रन और बेटी बेहतरीन कैप्चर फिर एक बार 4 रनों के लिए 4 रन प्लस 4 टोटल 5 रन मिलेंगे 5 रनों से टीम का स्कोर रहता हुआ 26 रन फिर एक बार आखिरी गेंद और ये बेहतरीन शॉट यहाँ पे लेकिन एक रन आसानी के साथ चुरा लिया है शायद देखना होगा दूसरे रन की और आउट एक ही रन मिलेगा 27 रन हो चुके 28 रनों की जरूरत जीतने के लिए नाइट राइडर्स को बल्लेबाज आते हुए चला बोलते जरा दोनों बल्लेबाज और अपनी कोटे की पहली टीम की ओर से पहली ओवर लेकर आते हुए 7 बॉल भी बॉल साहब अपने कोटे की पहली ओवर टीम की ओर से पहली ओवर लेकर आते हुए शुरुआत देखने की तरह की करते 7 इसके बाद तुरंत मैच खेला जाएगा अरौली और अर्शिया वॉरियर्स इन दो टीमों के दरमियान तो जल्द से जल्द इस इनिंग की पहली ओवर खत्म होने से पहले दोनों टीम के कैप्टन ने अपने टॉस के लिए और मैच शुरू होता हुआ अपने कोटे की पहली ओवर टीम की ओर से पहली ओवर लेकर आते हुए 7 को ऐसे अच्छी गेंदबाजी और क्या गेंदबाजी है बहुत ही बेहतरीन गेंद लो बॉल की गेंद थी पहली गेंद गेंद अच्छी खासी गेंदबाजी कर लेते 7 यहाँ से एक ऊपर तय खिलाड़ी है 7 देखना 7 किस तरह की अगली बची हुई गेंदों पर गेंदबाजी करते और बहुत ही बेहतरीन गेंद और 3 बॉल कर दिया 7 में अच्छी गेंदबाजी 7 की ओर से पहला धक्का लगता है नाइट राइडर्स को नाइट क्लब को फिर एक बार नए बल्लेबाज आते 7 अच्छी गेंदबाजी कर लिया अभी तक बची हुई गेंदों को देखने किस तरह की गेंदबाजी करते लेफ्ट हैंड बल्लेबाज आते हुए देखना है 7 की अर्शिया वॉरियर्स के कैप्टन जल्द से जल्द यहाँ पे आना है टॉस के लिए आपको बार बार बुलाया जा रहा है इस बात को ध्यान में रखना है कि जल्द से जल्द में काफी रात हो चुकी है और ये बहुत ही बेहतरीन गेंद लेकिन वहाँ पे अंपायर का इशारा देखना होगा क्या होता है और 4 रन 22 के स्वरूप में मिलते हुए इन 4 रनों से टीम का खाता खुलता हुआ और गेंदबाजी तो यकीनन बहुत ही बेहतरीन की थी लेकिन बैड लक 4 रन मिलेंगे और गुड लग गया तो नाइट क्लब और वाइट इस एक रन से टीम का स्कोर रहता है 5 फिर एक बार तैयार गेंदबाजी करेंगे 7 और ये बेहतरीन शॉट वापस देखना 0 रन रोकने में कामयाब हो रहा है 3 रन को रोक ले 1 रन का आसानी के साथ चुरा लिया इस 1 रन से टीम का स्कोर रहता है 6 बची हुई गेंदें आखिरी गेंद इस ओवर के साथ के अभी तक 6 रन खर्च कर चुके हैं 7 को इस अर्शिया वॉरियर्स आप जल्द से जल्द यहाँ पे हमें आपको बार बार कॉल किया जा रहा है अर्शिया वॉरियर्स के कैप्टन जहाँ कहीं बोले जल्द से जल्द यहाँ पे आना है टॉस के लिए और राइट फील्ड अपने के स्वरूप में 9 रन 1 रन मिलेगा 1 रन से टीम का स्कोर रहता है 7 अर्शिया वॉरियर्स कैप्टन जल्द से जल्द यहाँ पे हमारे कॉम्बॉक्स में और यहाँ पे यार क्या अनस की बेटी बेहतरीन फील्डिंग यहाँ पे मिस
चला मोठी बैटिंग हुआ तो फील्डिंग और क्या होने जा रहा है वॉरियर्स और अरली इन दो टीमों के दरमियान 2 रन मिलेंगे। 2 रनों से टीम का स्कोर बताया 9। जल्दबाजी नहीं करनी है कि फील्डिंग में ध्यान में रखना है कि अगर आप यहाँ से अच्छी खासी गेंदबाजी कर लेते, अच्छी खासी फील्डिंग कर लेते तो ये मैच बन सकता है। लेकिन नाइट क्लब इस टीम के बल्लेबाजों को ध्यान में रखने के यहाँ से आक्रामक स्वरूप से बल्लेबाजी करनी। सोमेश्वर अरली में टॉस जीत ले अपना डिसीजन में करना, अच्छी बल्लेबाजी कर लेते तो इस मैच को यकीन आप भी जीत सकते हैं। टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय लिया सोमेश्वर अरली ने और साइन अपनी कोटे की पहली टीम को दूसरी ओर लेकर आते राइट मारने के गेंदबाजी करेंगे। साइन देखने किस तरह की गेंदबाजी करते हैं। पहली गेंद गति बेहतरीन गेंद बनेगा कुछ समझ नहीं सके बहुत गेंद नतीजा यहाँ पे रनों को रोकना होगा और रोके रखा है। बेहतरीन गेंद साइन की ओर से अगली गेंद और वाइड अपनी के स्वरूप में हुआ 10। फिर एक बार अगली गेंद साइन करेंगे इस लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए और अंपायर का शॉट। फिर एक बार बाहर खुलते हुए अंपायर की 1 रन मिलेंगे वाइड के स्वरूप में। इस 1 रन से टीम का स्कोर आहिस्ता आहिस्ता आगे बढ़ता हुआ क्या रहा। साइन ने तो पहली गेंद में तो बेहतरीन गेंद की थी लेकिन उसके बाद 2 अतिरिक्त के स्वरूप में रन देते हुए इस तरह की गेंदबाजी हरगिज नहीं चलेंगी। साइन को यहाँ से अच्छी खासी गेंदबाजी करनी होगी। फिर एक बार साइन अगली गेंद का मिलता है और हल्के हाथों से खेला 1 रन तो आसानी के साथ चुरा लिया दोनों बल्लेबाजों ने। इसे 1 रन से टीम का स्कोर होता हुआ 12। राइट हैंड बल्लेबाज देखने किस तरह की बल्लेबाजी करते साइन के बचे हुए गेंदों को। फिर एक बार अगली गेंद करेंगे साइन और बैटिंग टैप शॉट 4 रन के लिए दूसरा गेंद 4 रन से टीम का स्कोर होता हुआ 16। यहाँ से स्पीड पकड़ लिए इस बल्लेबाज की बल्लेबाजी ने और टीम का स्कोर होता हुआ 16। अभी भी कुछ गेंदें फेंके जाने बाकी। साइन को यहाँ से अच्छी गेंदबाजी करनी होंगी और इस बल्लेबाज को यकीनन इसी तरह की बल्लेबाजी करनी होंगी। अगर तो यहाँ से इसी तरह की बल्लेबाजी होती है तो इस मैच को बनाना आसान हो जाएगा नाइट क्लब इस टीम को। और अगली गेंद 1 रन चुराने का मौका था देखना अंपायर का 1 रन तो आसानी के साथ चुरा लिया है। इसे टीम से टीम का स्कोर होता है 17। चेंडू आखिरी गेंद फेंकी जानी बाकी इस ओवर की। साइन फिर एक बार अगली गेंद करेंगे। दोनों बल्लेबाज यहाँ से देखने कितने रन जमाने में कामयाब होते हैं। इस आखिरी गेंद पे लेफ्ट हैंड बल्लेबाज फिर एक बार साइन के लिए बल्लेबाजी करेंगे। अगली गेंद इस ओवर की आखिरी होंगी और बैटिंग टॉप शॉट आपको 4 रन से टीम का स्कोर बताओ 21 जीतने के लिए 5 गेंदों और 7 रनों की जरूरत। अगर तो आप उस ट्राई करेंगे कि रन रोके जा सकते थे लेकिन मिस फील्ड की वजह से 4 रन मिलेंगे। अभी कुछ कहा नहीं जा सकता दोनों तरफा मैच 7 के साथ 5 बॉल 7 बघूया काय करते उसामा शायद बोलिंग बघू गए मला तरी वाटते कारण उसामाचा भरोसा दाखवतात सगळे उसामाला वाटतं तू करशील घे पण उसामा बोलतो मी काय करू मला समजत नाही ते तू करशील काय करशील का माहिती नाही पण तू करशील एक तो जितवशील मग ते हारवशील एक तो घरा नेशील मग इकडे थांबवशील उसामा और इसके सामने बल्लेबाजी के लिए आते हुए बल्लेबाज अच्छी खासी बल्लेबाजी कर रही इन दोनों बल्लेबाजों ने देखना बचे हुए गेंदों पे यहाँ से अगर अच्छी बल्लेबाजी कर लेते तो यकीनन ही मैच पहले बैट में वाइड एक सिंगल आलो बाउंड्री हाँ सिंगल बाउंड्री 7 पहले 9 हाँ 12 आले 12 2 सिंगल 2 वाइड आणि 2 बाउंड्री 12 10 2 12 11 1 12 13 1 कमी 12 उसामा तयार बोलिंग टाकूला आणि बोल टाकला पहिले काय बोल टाकला वाह त्याला कायच समजला नाही
सगळे खूप झाले. कोकणी म्हणता कोकणी हा समजून घ्या ना. तुम्ही बोल हो कोण तो जो मंगळपासून बोलते तोंडान उसामा इकडची बेस बॉलिंग करे बाबा. त्याच्या समोरच्या टीम मध्ये बघतायत हे काय बोलते उसामाला. बॅट्समॅनला पण बोल आणि या बॅट्समॅनने ऐकलं वाट लागली. उस्माना रोड मारून गेलो पण नाही जमला त्याला. 4 मिळले. या 4 25 रन व्हायले. बाय 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 फक्त जितीला पाहिजे 3. पण उसामा काय पण करू शकते, वाजवू शकते बी. मागे हे काय गेलो बोल भाऊ काय करतेस तू. असं नको करू. नाही थांबेल. सगळे बघतायत. वॉचिंग बायचं पोर असो का करते. मग कॉमेंट्री करत होतो. अरे नो गेम जिंकली गेली 2 रन की हिरवत. उसामा काय करतेस रे भावा. असं नको करू. वाट लागेल या काय. चला वाट लावत आगला बोल. अपनी जगह पकड़ लेनी है. जल्द से जल्द अंपायर अपनी जगह लेनी है और इस मैच को शुरू करना है. और उसकी तरफ से बल्लेबाज आते हुए महावसन ओम और नईम और अपनी कोटी की पहले और राइट हैंड वांडे से गेंदबाजी करेंगे यश अंपायर की सीधी जाने से गेंदबाजी करेंगे. राइट हैंड वांडे से गेंदबाजी करेंगे यश. देखना है किस तरह की गेंदबाजी करते हैं यश. अपनी कोटी की पहली इस इनिंग की पहली सोमेश्वर की ओर से पहली गेंदबाजी के लिए आते हुए यश. पहला प्रदान मिलता हुआ यश को गेंदबाजी के लिए. फिर एक बार यश उल्टे सुलटे हाथों से गेंदबाजी करते हुए और ये पहली गेंद अंपायर ने कॉल को नकारा है. बैड गेंद और फिर एक बार वाइट. इससे 1 रन से खाता खुलता है. इसे टीम का वॉरियर्स का. अगली गेंद करेंगे यश. फिर एक बार और क्या गेंदबाजी होती बाउंसर वाली गेंद की लेकिन कुछ समझ नहीं से क्या आ रहा. बॉक्स बाहर उठाकर मार दिया. पहला धक्का लगता हुआ एशिया वॉरियर्स को. 1 डाउन के स्वरूप में देखने कौन से बल्लेबाज आते हैं. बल्लेबाजों को भेजने सुहान बल्लेबाजी के लिए आते हुए. बच्चे हुए गेंदों पे सुहान को ऐसे अच्छी बल्लेबाजी करनी होगी अगर चाहे अपना अस्तित्व इस टूर्नामेंट में बनाए रखना हो तो सुहान को ऐसे अच्छी बल्लेबाजी करनी होगी. देखना सुहान किस तरह की बल्लेबाजी करते अपने इस टीम के लिए. सुहान की अच्छी बल्लेबाजी की जरूरत है. सुहान एक अच्छे खासे बल्लेबाज नजर आ रहे जन्मदिन के स्वरूप में आते हुए और आते हुए आक्रामक स्वरूप से बल्लेबाजी. लेकिन वहाँ पे 4 रन जाते जाते रुक चुकी है क्योंकि उतनी अच्छी वहाँ पे फील्डिंग. आते हुए आक्रामक स्वरूप से बल्लेबाजी. लेकिन वहाँ पे 4 रन जाते जाते रुक चुकी है. 2 सुहान आते ही अपने खाता खोलने में कामयाब होते हुए. फिर
इससे पहले जो मैच हुआ उसका मैन ऑफ द मैच था प्रसाद, तो मैन ऑफ द मैच लेने आना है और अंपायर निर्णय का आउट। दूसरा धक्का लगता हुआ दूसरा धक्का लगता हुआ नए बल्लेबाज आते हुए देखने किस तरह की बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज। आखिरी गेंद शायद ही फेंकी जानी बाकी इस और यहाँ पे आक्रामक स्वरूप से बल्लेबाजी की 4 रनों से अपना खुद का खाता खोला। टीम के स्कोर को आगे बढ़ाने में कामयाब होते हैं। टीम का स्कोर होता है 6 और यश प्रसाद जाकर भी जर्सी गेम भी पे आना है। प्रसाद मैन ऑफ द मैच होना अपने यहाँ पे। इससे पहले जो मैच हुआ उस मैच का हीरो प्रसाद वंजली नाइट क्लब के अच्छे खासे बल्लेबाज हो प्रसाद, जिन्होंने अपने बल्लेबाजी के बल पे इस मैच को जीता लिया था। प्रसाद जीती को से लौकआउट लौकर आए थे मैन ऑफ द मैच। वसंत उस्ताद वसंत तावरे तुझा आज आए भावरे और फिर एक बार और टार्चर, लेकिन वहां पे नावा सांगा यार एकदम ऐसा कैसा करता हूँ। और एक रन छुड़ा लिया दोनों बल्लेबाजों ने। सुनील अच्छी गेंदबाजी कर लेते और अच्छे बल्लेबाज भी है और क्या बदली गेंद थी कुछ समझ नहीं सके। इतने अच्छे आते विकेट कीपिंग करते हुए प्रणव एक अच्छे विकेट कीपर है। इनकी कीपिंग देखनी तो यूट्यूब पे जरूर देखना। और वाइट के 100 रुपये एक रन से टीम का स्कोर करता हुआ 8 रन और ये डंडा गुल कर दिया सुनील ने। हल्के हाथों से गेंदबाजी करती है, चतुर एक खिलाड़ी है, उन्हें समझना बहुत ही मुश्किल है। आप समझ नहीं सकते इन्हें, बहुत ही होशियार खिलाड़ी है ये। क्या बल्लेबाजी रहती है उनकी, क्या गेंदबाजी रहती है। और जो देखा जाए किंग मेकर जिस तरह से कहा जाता है, इस टीम में किंग मेकर अगर कोई होगा तो सुनील। 2 गेंदें फेंके जाने बाकी, 3 गेंदों का लॉक, 2 गेंदें बाकी और एक लोगों की गेंद में आपको रन चुराने का मौका था, लेकिन वो के रखा अपने आपको बल्लेबाज में। फिर एक बार आखिरी गेंद और ये पीछा के और यहाँ पे आसानी के साथ एक रन चुराने में कामयाब होते हुए टीम का स्कोर बढ़ता हुआ 9। अच्छी गेंदबाजी की यहाँ पे अपनी कोटे की पहले टीम के से इस इनिंग की आखिरी ओवर लेकर आते हुए गेंदबाज देखना किस तरह की गेंदबाजी करते हैं। मुझे तो ऐसा अच्छी बल्लेबाजी करनी होंगी आपको, इस मैच को आगे बढ़ाना है आपको। अगर आप अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं तो मैच यकीनन आप गेंदबाजी पे भी जीत सकते हैं। आपकी भी गेंदबाजी बहुत ही बेहतरीन गेंदबाजी है, आपकी टीम के पास भी अच्छे गेंदबाज है, तो आपको बल्लेबाजी करनी होंगी। और पहले आप के स्वरूप में 1 रन मिलेंगे, 1 रन से टीम का स्कोर करता हुआ 10। बच्चे लोग 5 गेंदों पे देखने होते तो कितने रन बनाने में कामयाब होते। और वाइड के स्वरूप में 1 रन मिलेंगे, 1 रन से टीम का स्कोर करता हुआ 11। आहिस्ता आहिस्ता रनों की गाड़ी आगे बढ़ती हुई एशिया वॉरियर्स इस टीम की हुजैफा अच्छी बल्लेबाजी करनी होंगी आपको। बचे हुए टीमों को ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे। अगर चाहे आप यहाँ से ज्यादा से ज्यादा रन बना लेते तो मैच में पकड़ बना लेंगे। और अगर की गेंद और डंडा भूल गया हुजैफा का फुलका गंदी, लेकिन कुछ समझ नहीं सके और डंडा भूल कर चुके। यहाँ पे नए बल्लेबाज आते हुए हुजैफा की जगह रिहान फुलका गंदा हुजैफा समझ बूझ के साथ आपको बल्लेबाजी करने की, लेकिन कोई बात नहीं। रिहान नए बल्लेबाज आते हैं, बच्चे हुए गेंदों पे रिहान देखने कितने रन जमाने में कामयाब होते, अपनी टीम के स्कोर को कितने तक आगे बढ़ाने में कामयाब होते। फिर रिहान अगली गेंद को फेस करेंगे और ये फुलका गेंद और उसका पूरा फायदा उठाने में कामयाब होते। 4 रन, लेकिन 4 रनों से टीम का स्कोर करता हुआ 15 रन। अभी भी कुछ गेंदें फेंके जाने बाकी। इसी तरह की बल्लेबाजी गौरव की ओर से होना जरूरी है। देखना है बच्चों के गेंदों पे और क्या
समझ भी गया नहीं बल्लेबाजी की आपको गोपी बेहतरीन अच्छी बल्लेबाजी से बल्लेबाज को कहा छुपा के रखा था आपने अच्छा और इस बल्लेबाज को कहा छुपा के रखा था क्या बल्लेबाज है बेहतरीन बल्लेबाज है भैया आते ही 2 गेंदों पे 2 बाउंड्रीज लगाने में कामयाब होते हुए 2 रन बाकी 3 झाले 3 का एक रन मिल जाए 1 रन से टीम का स्कोर करता है 20 रन काय घात करते हो बॉलर काय समजत पण नाही ते अरे असा काय करतोय आणि अंपायरकडे बघतोय नाही ऐकला अंपायर माझा काय रे भाऊ तू टेन्शन घेऊ नको आहे तिकडे बघताय न डिसिजन देताय तू टाकत रे अरे भाऊ भाऊ निघले ठीक आहे बघा रे काय झालं आणि हे गेलो आउट 1 रन मिळलं 1 रन आणि 3 चा स्कोर और मग 21 पहली इनिंग का खत्म होता हुआ 21 का जीतने के 22 रन बनाने होंगे 22 रन बनाने होंगे राजेश ठाकरे जिथे कुठे असेल लवकर मनीष दलू यांना भेट घ्या इसके बाद का मैच किसका होगा सोमवार वो हैदराबाद को नहीं थे अशोक और सोनू से आगे की ओर से अपने बल्लेबाज आते हुए सुनील और यश इसके बाद तो तुरंत मैच खेला जाएगा पचन इन 2 टीमों के दरमियान होगा टैटू एक बहुत ही बेहतरीन नाम यहाँ पे अरौली के ओर से देखा जा सकता है एक छोटे से ब्लॉक से उन्होंने शुरू किया था लेकिन देखा जाए तो भाई का नाम बहुत ही बेहतरीन नाम यूट्यूबरों में आता हुआ इस टैटू चाय वाला को अगर आप नहीं जानेंगे नहीं पहचानेंगे तो मुझे नहीं लगता कि अरौली को जानते पहचानते क्रिकेट की दुनिया का एक बादशाह था लेकिन कुछ काम के सिलसिले में बिजी होने की वजह से कुछ वक्त न मिलने की वजह से होते रहता है और अपने को पहले जैसे पहली ओवर पे आते हैं 4 रनों से खाता खोला यहाँ पे सुनील ने मोइन का अच्छे बल्लेबाज ने पहले ही कहा था अरौली की ओर से किंग मेकर कहा जा सकता ही नहीं वही यहाँ पे सुनील बल्लेबाजी करते अगली गेंद तक और बेहतरीन गेंद और यहाँ पे फिर एक बार दिशा दे 4 रनों से टीम का स्कोर करता है 8 टॉस के लिए जल्द से जल्द आना है वापसी वाले तो आ चुके परचुरी जल्द से जल्द यहाँ पे आना है टॉस के लिए रामा टॉस के लिए आना है रामा जिथे कुठे असतील टॉससाठी यायचं लवकरात लवकर और बेहतरीन गेंद यहाँ पर 2 गेंदों पर अच्छी बल्लेबाजी हुई थी लेकिन उसके बाद रोके रखा चक्कर रखा पकड़ रखा इस बल्लेबाज को नींद और फिर एक बार अपनी के स्वरूप में 1 रन मिल गया 1 रन से टीम का स्कोर रहता है 9 आहिस्ता आहिस्ता जीत की ओर बढ़ती सोने से आ रही और ब्रॉड गेंद इसी ब्रॉड गेंद से टीम का स्कोर रोके रखा 9 पे फिर एक बार अगली गेंद करेंगे मोइन देखना किस तरह की गेंदबाजी और ये मौका था लेकिन सुहान की मिसफील्ड की वजह से ओवर का खात्मा जीवनदान मिलता हुआ सुनील को एक महत्वपूर्ण विकेट थी मगर गलती की वजह से उन्हें मौका मिला स्ट्राइक जाते हुए नए बल्लेबाज यश 10 गेंदों में 13 रनों की जरूरत जीतने के लिए यश देखना है इस ओवर में कितने रन जमाने में कामयाब होते हैं जीत के लिए 13 रनों की जरूरत है 10 गेंदों और 13 रन फिर एक बार अपनी कोटे की पहली और 3 को दूसरी ओर लेकर आते हुए नई गेंदबाज
किस तरह की गेंदबाजी का दे रहा है, हम आगे से गेंदबाजी करेंगे पहली गेम यश के लिए और पहली आखिरी गेम इस एक रन से टीम का स्कोर देता हुआ 10 और बेहतरीन गेम, इतना अच्छा शॉट और 4 रनों से टीम का स्कोर देता हुआ 14। बहुत बेहतरीन बल्लेबाजी, दोनों बल्लेबाजों की ओर से होती हुई फिर एक बार अगली गेम यश बल्लेबाजी करेंगे बची हुई इन गेमों पे और बेहतरीन गेम यहाँ पे बॉट गेम यश को वैसे अच्छी बल्लेबाजी करेंगे। व्हाइट अत्री के सूर में क्या फील्डिंग है यहाँ पे स्वामी यकीनन 4 रन जा सकते थे लेकिन रोके रखा बेहतरीन वहाँ पे फील्डिंग, एक ही रन मिलेगा। फिर एक बार व्हाइट इस एक रन से टीम का स्कोर होता हुआ 16 और फिर एक बार व्हाइट बार लगातार वही गलती कर रहा तो बीच मैदान में एक गेंदबाज इस एक रन से टीम का स्कोर होता है 17। शायद 5 रन की जरूरत होगी यहाँ पे जीतने के लिए और ये 5 रन दे दिए तोहफे में और इस मैच को भी वागजाई पक्षी रामा जीती कुटाचा लवकरात लवकर ऋतू व्हायचा आहे। इस मैच का मैन ऑफ द मैच सुनील राज आते हुए टॉस के लिए, टॉस का राज पकड़ सार्थक तेरे भाव ये नाहीतर मी खूप तुला काहीतरी बोलली हॅलो, पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करावा, 2 मिनिटात सामना सुरू करावा, आणखी खूप सारे सामने खेळवायचे आहेत नाहीतर पेनल्टी दिली जाईल। दोन्ही संघांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे पटकन। फलंदाजीने मैदानाचा ताबा घ्यायचा, लवकरात लवकर 95 देखील मैदानाचा ताबा घ्यायचा, सामना लवकरात लवकर सुरू करायचा। रात्रीचे 3 वाजले, अजूनही कित्येक सामने खेळवायचे। दूरवरून संघ आले त्यांना घरी जायचं, लवकरात लवकर 95 देखील सामना सुरू करायचा। चला वळूया मैदानाकडे। या भागामध्ये वाघ किंवा कुठलेही रानटी प्राणी दिसतील त्यामुळे कोणताही खेळाडू घरी जाताना जपून जावे। वसीम खान जिथे कुठे असतील त्यांनी पहिले यांच्या मागे संपर्क साधावा। वसीम खान तर वळूया मैदानाकडे। वाघजाई सुरेंद्र विरुद्ध परचेरी सामना पाहायला भेटतो। स्टॉकिंग एंडला रामू पहिला चेंडू सुरक्षित रेखीन पाहायला भेटले आपल्याला। गोष्टी मागे दीपक याच्या मार्फत बस नौशाईचा बॅट्समॅनने दोन्ही संघांच्या एक्स्ट्रा प्लेअरने पहिल्यांमध्ये संपर्क साधायचा।
पुन्हा एकदा पायाला आठवलेला चेंडू, डॉट चेंडू. अजय 9 सेकंडला अजय, तर गोलंदाजी मार्कवर तयार आहे सार्थक. सार्थक रामू काय करतोय पाहूया. रामू याने लगातार 2 सामन्यावरची बारी कशी घेत असते. आता कोणता चेंडूचा पूर जायला घेताना पाहायला भेटला आपल्याला. इथे चौकार, या चौकाराने धावसंख्या पंचरी संघाची श्री गणेश होतो. धावसंख्या होतो 4. सार्थक पुढचा चेंडू पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न. तिथंच सुरत क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला. शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक असेल सार्थक याचा. समोर असेल रामू. 3 चेंडू बॅट आले या षटकामध्ये. चौथा चेंडू, शेवटचा चेंडू. काय घडतंय पाहूया या शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या काय दुसऱ्यावर तिसरी आमचं काय ठरलंय. टी शर्ट वाले आहेत तेवढे खाल्ले. मग आणखी 5 जण आणायचे ना. टी शर्ट नाही काकडे तर बाहेर वाचला. चला सामना सुरू करा पंच. बाहेर पडलं जाता घेतो आता काय बाहेर पडला ना आपण बोललो आवडून नको जाताना काय जाताना घेऊ तिकडं नाही कॉर्नरला जा ना माणसं हा पायातून खालून जा काय जवळ पोरं म्हणतात बिलात धावसंख्या होतो 4. त्याला माहिती नसेल. राय पचकला बोलतो आम्ही पहिले पहिलेच करतो. हा बॉलर हे असले रे, तो आता एवढं शूज घालून आलाय. काय जवळ 11 केली. चहा पाजू नको आता. एवढं आलेलं आहे ही मॅच रिस्टार्ट होईल, म्हणजे हाच सामना पुन्हा खेळवला जाईल, सुरुवातीपासून खेळवला जाईल. त्यांना माहिती नव्हतं बघायला पण टाइम नाही. आम्ही दोन्ही साईड बघतो कारण कोणाला तर वळूच सामना गेले. गोलंदाजी मार्फत सेकंड एंडला रामू, तर सेकंड एंडला अजय. पहिला चेंडू असेल सार्थक याचा, टॅप केलाय हर्षाच्या दिशेने. सुरक्षित रक्षण पाहायला भेटलं आपल्याला. येथे बॅट चेंडू, पहिला चेंडू बॅट असेल, दुसरा चेंडू सार्थक याचा रामूसाठी. अवांतर चेंडू, वाईट चेंडू पंच घोषित करतायत. वाईट चेंडू श्री गणेश होतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट.
लगातार 2 नावांतर चेंडू पाहायला भेटलेत आपल्याला सार्थक्याच्या गोलंदाजीमधून. रामू लगातार 2 सामन्यांमध्ये 2 सामन्यावरती किताब पटकावणारा रामू पुन्हा एकदा लगातार तिसरा अवांतर चेंडू. पुढचा चेंडू काढलाय परंतु चेंडू मात्र मैदानात फिरवतो. येतो बाद चेंडू. धावसंख्या होते 3. 2 चेंडू फेकून झाले. 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा टॅप केलाय. फटका सजवलाय. जातो कव्हरच्या वरून. येतो चौकार. चौकाराने धावसंख्या 7. इथे काय घडतंय पाहूया. सार्थक षटकातील शेवटचा चेंडू समोर. अजय तयार. किती सुरेख चेंडू. किती षटक समाप्ती. धावसंख्या होते 12. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 12. येणारे 10 चेंडू 1 षटक 5 चेंडूंचा असेल. पाहूया. पहिल्या चेंडूवर 3 बॉल टॅटू. काय गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू परफ्यूम डिलिव्हरी. 3 बॉल. रामूबाद मोठा धक्का. आता रामू याची जागा घेण्यास आलाय अक्षय काय करतो पाहूया. समोर असेल टॅटू. पुन्हा एकदा चेंडू. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आपल्याला. हा चेंडू आणण्यासारखा होता परंतु चेंडू आला नाही. जातो चौकारासाठी. एकूण 5 धाव मिळतील या चेंडूवरती. पुढचा चेंडू असो पंजम शहा. जिथे कुठे असतील त्याने स्टेजच्या पाठीमागे यावे. पंजम शहा. पुढचा चेंडू टॅटू याचा अक्षयसाठी. अक्षय काय करतो पाहिजे. टॅप करण्याचा प्रयत्न. वेगवान गतीचा चेंडू होता. उत्तर देतानाही आले आहे. अक्षय याला. येतो बाद चेंडू. अक्षय तयार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. टॅप केलाय. खेळून काढलाय. तितकं सुरक्षित पाहायला येतो. एक धाव पटले. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. समोर असेल अजय काय करतोय. यापुढचा चेंडू अभियाच्या 100 पॉइंट मध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या होते 2 षटक संपल्यानंतर 1 बाद 19. गोलंदाजी मार्कर आता येतो चिराग. समोर असेल अजय काय करतोय पाहूया. पहिला चेंडू उलटा पुलटा हाताचा गोलंदाज आहे चिराग. होतो बॉल. पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात चौकार. यष्टी मागे खूपच खराब क्षेत्ररक्षण. या अगोदरचा चेंडूवरचा निर्णय काय आहे त्यांचा. वाईट चेंडू. एकच चेंडू फेकून झालाय. चिराग याच्या षटकातील 5 धावा खर्च करताना पाहायला भेटलाय. इथे डिफेन्स केलाय. 1 धाव मिळेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. अक्षय आणि अजय याच्या मार्फत पाहायला भेटतोय आपल्याला. आता स्ट्रायकिंग एंडला अजय. गोलंदाजी मार्गावर तयार. उलटा पुलटा त्याचा गोलंदाज चिराग. पुन्हा एकदा लेविसीच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू. पंचांचे 2 हात समांतर म्हणजेच 1 अवांतर. येतो वाईट चेंडू. पुढचा चेंडू बघण्याची संधी. झेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला येतं आपल्याला यष्टी मागे. तितकंच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स देखील पाहायला भेटतं आपल्याला चिराग आणि अजय याच्या मार्फत. 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. समोर असेल आता अजय.
अजय याच्या बॅटमधून फटकेबाजी तितकी सुरेख दिसली नाही आहे आपल्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उचलून घेणारा चेंडू चेंडू खराब क्षेत्ररक्षण नक्कीच मालवणी भाषेमध्ये म्हटलं जातं बघता वाडी भजी आणि मागता वाडे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला येतं आपल्याला. शक्यतो शेवटचा चेंडू शिल्लक असेल चिराग याचा. समोर असेल अजय. पुढचा चेंडू ऑफिसच्या खूपच बाहेर फेकलेला. पंचदंडित करत पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. शेवटचं षटक आहे. आता एसटी मागे फंबल पडलाय. एक धाव मिळेल. एका धावेने समाधान मानावं लागेल. 34 धावांचं मोठं उद्दिष्ट ठेवलं ते म्हणजे वाघजाई सरंद या संघासमोर 34 धावांचं उद्दिष्ट ठेवलं. यानंतरचा सामना कमिटी मेंबर यापुढे होणारा सामना मापारी डिझाईन आणि आझाद सिंह दोन्ही संघांच्या संघनायकांनी कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधावा. मापारी डिझाईन आणि आझाद सिंह. ईश्वर पटेकर टॉपसाठी यायचा आहे. ईश्वर पटेकर टॉपसाठी. ईश्वर पेटेकर लवकरात लवकर कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नॉनस्टॉपच्या बॅट्समॅनचं नाव काय? चिराग. सलामीची जोडी मैदानात वाघजाई या संघाची. स्ट्रायकिंग एंडला चिराग स्ट्रायकिंग एंडला टॅटू तर नौशेडी एंडला चिराग. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय शुभम. पहिला चेंडू शुभम याचा टॅटू साठी. टॅटू काय करतोय पाहूया. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे. नो चेंडू आहे. पहिला चेंडू नो चेंडू. खराब सुरुवात झाली ती म्हणजे परचुरी या संघाची. पुन्हा एकदा आडवा पट्ट्याचा खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचदंडित करतात येतो. वाईट चेंडूचे धाव स्वीकारतो 2. पुढचा चेंडू चिराग. कुठे खराब गोलंदाजी. बॅटच्या स्वरूपात देखील एकूण 5 धाव मिळतील या चेंडूवरती. एकही चेंडू न फेकता 7 धावा खर्च करतो तो म्हणजे. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न सफल होतोय. चेंडू मात्र मैदानात स्थिरावतोय. शुभम आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल शुभम याला. एका चेंडू मागे 7 धावा खर्च केले. पुन्हा एकदा आणि पट्ट्याचा फटका जातो चौकारासाठी. शुभम याला काय मात्र सूर गचत नाही गोलंदाजी मध्ये. टॅटू वन साइड हिरो काय फलंदाजी करतो. मापारी डिझाईन आणि आझाद सिंह या दोन्ही संघांच्या संघनायकांनी कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. मापारी डिझाईन आणि आझाद सिंह. शुभम गोलंदाजी मार्फत तयार आहे. टॅटू काय करतोय पाहूया. सुरेख फटकेबाजी पाहायला भेटली आपल्याला टॅटू याच्या मार्फत. पुन्हा एक दस्तपद करण्याचा प्रयत्न अपील केली जाते. पंच काय करतात पाहूया.
इथे टॅटू बाद मोठा धक्का भेटतो तो म्हणजे वाघजाऊ संघाला. फलंदाजीसाठी आला आता टॅटूची जागा घेण्यास ऋषी काय करतो पाहूया. टॅटू साठी फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू टॅटू याला काही समजलेलं नाही. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शुभम गोलंदाजी मार्ग तयार. षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यास तयार. पुन्हा एकदा टॅप केलाय. क्षेत्ररक्षण झालंय. एकच डॉट चेंडू होतो. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 11. आझाद सिंग आणि मापारी डिझाईन. आझाद सिंग या संघाच्या कर्णधारांनी कॉम्बॅक्स मध्ये संपर्क साधायचा. आझाद सिंग चिराग आला फलंदाजी मार्कवर कोण राज. डावखुरा गोलंदाज. पहिला चेंडू चिराग. परफ्यूम डिलिव्हरी उभा चिकडा घेऊन सागर याच्या सेफाईन्स मध्ये एसटी मागे जातो. पुढचा चेंडू राज याचा चिराग साठी. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला. चिराग नाकावर टिचून चेंडू एसटीचा वेट घेतो. चिराग बाद. चिराग याची जागा घेण्यास आला अनिश. मापारी डिझाईन्स हा संघ क्षेत्ररक्षण स्वीकारतो. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतो. पुढचा चेंडू चिराग बनाव अनिश. पहिला चेंडू असेल अनिश साठी. टॅप करण्याचा प्रयत्न. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला चिराग याच्या मार्फत. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आहे. तितकं सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला भेटते आपल्याला परचेरी या संघाकडून. पुढचा चेंडू असेल चिराग याचा राज याचा अनिश साठी. मेडन ओव्हर काय गोलंदाजी केली राज याने. मेडन षटक फेकले. एकही धावा खर्च नाही केला या षटकामध्ये. सर गोलंदाजी मार्फत तयार. उलटा पुलटा हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू यष्टीमागे सागर चोख कामगिरी बजावताना पाहायला भेटतो आपल्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तशाच प्रकारचा अपील केली. पंच फेटाळून लावतात अपील. डॉट चेंडू फक्त आणि फक्त आता या सामन्यात औपचारिकता शिल्लक असेल. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा उसळी घेणारा चेंडू अपील केली जाते. फलंदाज बाद. आता आलाय सार्थक. सार्थक काय करतो पाहूया. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू. लेग थोडासा बाहेरून गेलेला पंचदंडित करण्यात येतो वाईट चेंडू. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी. आता कुठेतरी दिशा भरकटताना पाहायला भेटलाय आपल्याला. इथे फलंदाज बाद. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी. परचेरी संघ विजय होतो. हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा सामनावीर करतो राज. जन्मेडन षटक हाताळलं होतं तोच राज.
बाकीचे सगळे गेले समोरची टीमवाले. वांजुळे कॅप्टन बाहेर गेली ना.